नमस्कार मित्रांनो, आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता अमेरिकेकडून इराणचा घेराव म्हणजे खरं तर पर्शियन आखाताचा घेराव सुरुवात झाली. इराणचं म्हणणं बरोबर आहे, हा घेराव फक्त इराणच्या जहाजांचा नाही तर एका प्रकारे पर्शियन आखातातनं बाहेर पडणाऱ्या सगळ्याच जहाजांचा घेराव आहे. कारण बाकीच्या जहाजांना इराण बाहेर पडून देणार नाही, इराणच्या जहाजांना अमेरिका बाहेर पडून देणार नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर कोणतीच जहाजं आता इराणच्या होर्मुझच्या समुद्रधुनीतून बाहेर पडू शकणार नाहीत. आणि नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की आम्ही इराणच्या 158 बोटी बुडवलेल्या आहेत. फक्त आम्ही छोट्या छोट्या ज्या स्पीड बोट आहेत त्या ठेवलेल्या आहेत. पण जर आमच्या अमेरिकेच्या युद्धनौकांच्या आसपास जरी फिरकण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तरी आम्ही हे सगळं उद्ध्वस्त करू. आणि कशा प्रकारे अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतनं येणारी जी ड्रग्स होती ती 98.2%, तर कुठून आकडा काढला माहिती नाही, पण तो थांबवलेला आहे. आणि थँक्यू फॉर युअर अटेन्शन टू दिस मॅटर. म्हणजे जसं विमानातला पायलट सांगतो की आता 10 मिनिटात लँडिंग होणार आहे किंवा आता सीट बेल्ट बांधून घ्या, तसं ट्रम्प यांनी जनतेला सांगितलेलं आहे. पण हे घडत असताना त्याच्या समांतर दुसऱ्याही काही घडामोडी घडत आहेत. पाकिस्ताननी आपला मध्यस्थाचा भूमिका अधिक गांभीर्याने घेतलेली आहे. कारण इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेला या युद्धबंदीसाठी तयार करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे पाकिस्तान, सौदी अरेबियाचं नाव नाही आहे याच्यामध्ये, पण पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त यांनी या सगळ्या युद्धबंदीचे अधिक जोरकस प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ज्या वाटाघाटी सुरू होत्या त्या वाटाघाटी सुरुवातीला एकमेकांबद्दल एक आढीव होती, पण नंतर शेवटी अमेरिकेच्या लोकांनाही इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्यांबद्दल आणि त्यांना यांच्याबद्दल एक ममत्व निर्माण झालं, एक मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. आणि ज्या कारणासाठी वाटाघाटी फलद्रूप होऊ शकल्या नाहीत, इराणच्या आराकचेंच्या मते 2 बोटं उरला होता, 2 इंच म्हणा, पण एवढ्या जवळ आम्ही आलो होतो पण तरी हे होऊ शकलं नाही. इराणचं म्हणणं असं आहे की ते वाटाघाटी सुरू होत्या, सगळं काही चांगलं सुरू होतं आणि मग अचानक अमेरिकेने गोलपोस्ट बदललं. म्हणजे इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा अमेरिका इराणला सांगायला लागलं की तुमचा अण्वस्त्र प्रकल्प किंवा अण्वस्त्र निर्माण करण्याची इच्छा आहे ती तुम्हाला कायमची मारून टाकावी लागेल. तुम्हाला ही ग्वाही द्यावी लागेल की आम्ही भविष्यात कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही, ज्याची इराणची तयारी नव्हती. इराणचं म्हणणं होतं ही जी नवीन रियालिटी आहे, नवीन जे वास्तव आहे त्याच्या आधारावर या वाटाघाटी व्हायला पाहिजेत. आणि त्यामुळे पाकिस्तान आणि इजिप्त आणि तुर्कीचे प्रयत्न आहेत की अजूनही 21 एप्रिलपर्यंत युद्धविराम आहे, तोपर्यंत पुन्हा एकदा एक बैठक ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अर्थात त्याच्या आधी पडद्यामागून दोन्ही बाजूंशी बोलण्याचं काम पाकिस्तान आणि तुर्की आणि इजिप्त हे करत आहेत. सगळ्यांचं आज फोनवर बोलणं झालं. म्हणजे तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर आज चर्चा केली. हे सगळं मी बराक राविड नावाचा पत्रकार आहे, इस्रायली पत्रकार आहे, जो ट्रम्प यांच्या अतिशय जवळचा आहे. तो CNN आणि एक एक्सिओस म्हणून चॅनल आहे, तुम्ही पण त्याला फॉलो करू शकता. म्हणजे माझ्याकडनं ऐकायच्या जी थेट त्याच्याकडनं ऐकणं अधिक. पण आत्ताच्या याच्यात जे काही मोजके पत्रकार आतल्या गोष्टी सांगतायत, कारण त्याला ट्रम्पच्या आतल्या अंतर्वर्तुळाचा त्याला ॲक्सेस आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही इराणनी अधिक फ्लेक्झिबिलिटी दाखवली, अधिक जर त्यांनी नरमाई दाखवली किंवा अधिक वाटाघाटींची तयारी दाखवली तर अजूनही करार होऊ शकतो. इराणनी लवचिकता दाखवायची गरज आहे. इराणचे ॲम्बॅसेडर पाकिस्तानातले रझा अमिरी मोगदाम त्यांचं म्हणणं आहे की वाटाघाटी अयशस्वी ठरलेल्या नाही आहेत, पण उलट त्या याच्यामध्ये
एक पाया तयार झालेला आहे. म्हणजे कारण 47 वर्ष अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये थेट चर्चाच होत नव्हती. JCPOच्या माध्यमातून अमेरिका आणि सुरक्षा परिषदेतले इतर 4 सहकारी, जर्मनी आणि इराण अशी 6 जणांची चर्चा होती. पण थेट अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये वाटाघाटी 47 वर्षात इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच होत आहेत. आणि त्यामुळे पहिल्याच एका भेटीमध्ये 24 तासामध्ये तुम्ही काही 21 तासामध्येच तुम्ही काही सगळे प्रश्न सुटतील असं धरून चालू नका. पण निदान एक पाया रचला गेला आहे, त्याच्यावर कळस चढवला जाऊ शकतो. आणि जर परस्परांबद्दलचा विश्वास जो आता शून्यवत आहे तो जर अधिक वाढवला तर यामध्ये काहीतरी प्रगती होऊ शकते. याच्यामध्ये जसे म्हटलं की इराणचं म्हणणं आहे की अमेरिका अचानक म्हणायला लागले की इराण अण्वस्त्र तंत्रज्ञान कार्यक्रम रद्द केल्याशिवाय चर्चा होऊच शकत नाही. इराणसाठी हे मान्य करण्यासारखं नाही आहे. दुसरं एक मुद्दा होता की इराणची जी अपेक्षा आहे की वाटाघाटी सुरू करण्याच्या आधी किंवा हा युद्धविराम पुढे नेण्यासाठी इराणची काहीतरी पैशांची अपेक्षा आहे की आमचं जे नुकसान झालं आहे ते तुम्ही भरून द्यायला पाहिजे. आणि ते किती नुकसान भरून द्यायचं, किती पैसे इराणला हवेत त्याच्याबद्दल, म्हणजे अमेरिकेची ही तयारी आहे पैसे द्यायची, पण किती पैसे त्याच्यावरनंही वाटाघाटी फिसकटल्याचं सांगितलं जातं. पण या 2 मुद्द्यांमध्ये थोडंसं जर एक लवचिकता इराणनी दाखवली तर याच्यामध्ये काहीतरी उत्तर निघू शकतं. हे सगळं JD व्हान्स यांनी वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर जेव्हा ते विमानात बसले तेव्हा त्यांच्या विमानातनं त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन केला. नेतान्याहूंनी आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं हिब्रूमध्ये व्हिडिओ आहे पण त्याचं इंग्लिश भाषांतर उपलब्ध आहे, त्याच्यात त्यांनी आपल्या जनतेला हे सांगितलं की कशाप्रकारे JD व्हान्स यांनी काय वाटाघाटी केल्या त्याची सविस्तर वार्तांकन. कारण इस्रायल आणि अमेरिका भागीदार आहेत आणि या वाटाघाटीमध्ये इस्रायलला बोलावणं नव्हतं, पण एक भागीदार असल्याने अमेरिकेने या तपशीलवार माहिती नेतान्याहूंना दिली. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर व्हान्सनी नेतान्याहूंना सांगितलं की यातला सगळ्यात अडचणीचा मुद्दा आहे की जे इराणमध्ये जे एनरिच युरेनियम किंवा जे हे मटेरियल आहे, एनरिच केलेलं युरेनियम आहे ते तिकडनं हलवणं हा त्यातला एक कळीचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे एकीकडे असं दिसतंय की परिस्थिती अधिक गंभीर होते, दुसरीकडे त्याच्यामध्ये काही सकारात्मकही घडामोडी पडद्यामागे घडताना दिसत आहेत. मी जसं कालच्या परवाच्या व्हिडिओत सांगितलं होतं, इराण आणि अमेरिका एकमेकांची हुतुतू खेळत आहेत, कबड्डी खेळत आहेत. समोरच्याचा संपूर्ण संघ आऊट करण्यापेक्षा नुसतंच समोरच्याच्या हद्दीत जाऊन कोणाला हात लागतोय का बघून परत येणं असं दोघं एकमेकांना आजमावत आहेत. कारण हे दोघांनाही माहिती आहे, दोघांकडेही वेळ कमी आहे. अमेरिकेकडे वेळ कमी आहे कारण आज पुन्हा तेलाचे भाव कडाडले, वाढायला लागले. तेलाच्या वाढत्या भावामुळे सगळ्या जगात अस्वस्थता आहे. आज मी युरोपीय युनियनच्या उर्सुला वान डर लीन यांची पत्रकार परिषद बघितली. त्यांनी सांगितलं अवघ्या गेल्या 44 दिवसात मागणी तेवढीच राहिली आहे. मागणी 1 लिटरनीही वाढलेली नाही आहे. पण तरी देखील युरोपीय युनियनच्या बिलामध्ये, पेट्रोल डिझेलच्या बिलामध्ये $22 अब्ज बढोतरी झालेली आहे. आणि त्यामुळे या महागाईची झळ युरोपमध्येही सगळ्यांना जाणवते. आणि असंच जर होर्मुझचं आखातच बंद राहिलं इराणकडून आणि अमेरिकेकडून आणि एकही जहाज बाहेरच जाऊ शकलं नाही तर जगात अनेक ठिकाणी अराजकतेची परिस्थिती, गरीब देश काही करू शकत नाही, त्यांच्याकडे उठाव होतील, क्रांती होईल. आपल्याकडे जसे म्हटलं की हा जो नोईडामध्ये आंदोलन चालू आहे ते थेट नाही पण कुठेतरी त्याला या युद्धामुळे झालेल्या महागाईची झळ हे त्याच्या मागचं एक कारण आहेच आहे. त्यामुळे ही गोष्ट एकीकडे होईल तर दुसरीकडे जे जगातले ताकदवान देश आहेत, मध्यम आकाराचे ताकदवान देश आहेत, ते काहीतरी वेगळं पाऊल उचलायला सुरुवात करतील की बस झालं, हे तुमचं नाटक, तुमचं भांडण तुम्ही सोडवा, आम्ही चाकोरी बाहेरचे काहीतरी मार्ग स्वीकारू. एकतर कदाचित युरोपीय देश किंवा ब्रिक्स देश मिळून त्या आखातातनं प्रवेश करायचा प्रयत्न करतील की हिंमत असेल अमेरिकेने तर अडवा, किंवा दुसरा काहीतरी मार्ग शोधून तिथे काहीतरी मदत पोचवायचा इराणमध्ये प्रयत्न करतील. स्पेननी ऑलरेडी गाझापट्टीमध्ये फ्लोटिला आयोजित केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतील. आणि अमेरिकेलाही जाणीव आहे की याच्यातनं निष्पन्न काही होणार नाही आहे. अमेरिकेला वाटतं आहे कदाचित 21 एप्रिलच्या आत म्हणजे इराणचं रोजचं बाहेर जाणारं तेल बंद पाडलं, कारण रोज इराण 15 लाख बॅरल तेल
निर्यात करतोय. 15 लाख बॅरल गुणिले $100 तुम्ही बघा, एवढा म्हणजे 15 लाख 1.5 कोटी, $15 कोटी एवढा महसूल इराणला रोज मिळतोय. त्याच्यावर त्यांनी तेलावर टॅक्स लावला तर अतिरिक्त महसूल मिळतोय आणि त्याच्यातनं इराणमधल्या सगळ्या सैनिक असतील, पोलीस असतील, शिक्षक असतील, सरकारी कर्मचारी असतील, त्यांचे पगार निघत आहेत. जर 15 दिवस इराणला पर्शियाच्या आखातातनं तेल बाहेर न्यायला बंदी घातली तर इराणची राजवट पहिले कोसळेल, अंतर्गत विरोध उफाळून येईल. इराणला वाटतंय जर आपण सहनशक्ती दाखवली, 15 दिवस अमेरिकेने नुसती वेढा घालून बसले आणि इराण कोसळला नाही, तर अमेरिकेत तेलाचे भाव जे $100 आहेत ते कदाचित $120, $140, $150 जातील. हे लक्षात घ्या. इराणला तेल विकायला परवानगी नव्हती. ती परवानगी कोणी दिली? अमेरिकेने दिली. त्याच्या आधी फक्त चीन इराणचं तेल घेत होता. आता भारतही घ्यायला लागला, इतरही देश घ्यायला लागले. तेलाच्या किमती स्थिर राहाव्या म्हणून अमेरिकेनेच इराणला तेल विकायची परवानगी दिली. रशियाला तेल विकायची परवानगी नव्हती. जो रशियाचं तेल खरेदी करेल त्याच्यावर निर्बंध होते. ते निर्बंध महिनाभरासाठी अमेरिकेनेच उठवले आणि आता पुन्हा अमेरिकाच हे तेल बाजारात येऊ देत नाही आहे. याचा अर्थ पुन्हा तेलाचे भाव कळणार हे अमेरिकेला माहिती. म्हणून प्रत्येकजण एकमेकांची परीक्षा बघतोय. अमेरिका आणि इराण एकमेकांना आजमावत आहेत. पण याच्यामध्ये कोण पहिले झुकेल त्यावर या सगळ्याचा खेळाचं अवलंबून आहे. पण जर दोघांनाही त्रास सहन करावा लागला तर कोणाला कल्पना 21 एप्रिलच्या आत युद्धविराम आणखीन काळासाठी वाढवला जाऊ शकतो. इराणच्या अण्वस्त्रांचा विषयाचं किंवा त्यांना किती पैसे मिळायचे या दोन्ही विषयाचं उत्तर एकाच फटक्यात न शोधता आणखीन काही महिने युद्धविराम वाढवून तोपर्यंत खतं, रसायनं, तेल, नैसर्गिक वायू याची वाहतूक इराणला टोल वसुलीचे अधिकार देऊन अमेरिका परवानगी देऊ शकते. अर्थात पहिले कोण झुकतं त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.